नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 11 ऑगस्ट 2017ची चाइल्ड हेल्थ नर्सिंग सेकंड इयरची प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेणार आहे। तर चला बघूया प्रश्न पहिला। योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। स्वाभाविक बाळाची पुढची टाळू टिंबटिंब महिन्यांनी भरते। तर याचं उत्तर आहे 7 ते 18 महिन्यांनी भरते। तर ऑप्शन दिला आहे 18, म्हणजेच क हे उत्तर बरोबर आहे। दुसरा आहे बालकातील प्रोटीन कमतरतेस टिंबटिंब म्हणतात। तर बालकातील प्रोटीन कमतरतेस कॉसिकोर असे म्हणतात। तिसरा आहे संधिवाताच्या तापामध्ये टिंबटिंब हे योग्य प्रतिबंधात्मक औषध आहे। तर ह्याचं उत्तर आहे पेनिसिलिन हे योग्य प्रतिबंधात्मक औषध आहे। चौथा आहे मोरोज रिफ्लेक्स बाळाच्या जन्मानंतर टिंबटिंब महिन्यांनी नाहीसा होतो, 2 ते 6, म्हणजे उत्तर ब हे बरोबर आहे। पाचवा आहे लॉक जॉ हे टिंबटिंबमध्ये आढळणारे सर्वसाधारण लक्षण आहे। तर हे ह्याचं उत्तर आहे धनुर्वात, म्हणजे ऑप्शन क। प्रश्न ब बघूया, योग्य जोड्या जुळवा। पहिला आहे फायमोसिस, याचं उत्तर आहे सर्कमसिजन। दुसरा आहे लठ्ठपणा, लठ्ठपणामध्ये कुशिंग सिंड्रोम। तिसरा आहे टेट्रोलॉजी ऑफ फेलॉट, याचं उत्तर आहे जन्मजात हृदयाचा आजार। चौथा आहे दमा, याचं उत्तर आहे ब्रांकोडायलेटर। आणि पाचवा आहे खरूज, याचं उत्तर आहे इच माईट। आता इचिंग वगैरे म्हणतो म्हणजे खास सुटणे, मग खरूज असं लक्षात ठेवायचं। आता प्रश्न बघूयात क विधान चूक की बरोबर ते लिहा। पहिला आहे स्पायना बायपिडा हा रोग संसर्गजन्य आहे, याचं उत्तर आहे चूक। तर ही एक जन्मजात विकृती असते लहान मुलांमध्ये, स्पायना बायपिडा हा। तर हा रोग संसर्गजन्य नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे चूक। रेट्रोनेटल फायब्रोलोसिस या रोगाला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी असेही म्हणतात, त्याचं उत्तर बरोबर आहे। मूत्राशयाच्या स्नायूचे नियंत्रण 4 ते 5 वर्ष पूर्णत्वास येते, याचं उत्तर देखील बरोबर आहे। बाटलीने दूध पिणाऱ्या मुलांमध्ये बद्धकोष्ठतेची नेहमी तक्रार असते, याचं उत्तर देखील बरोबर आहे। पाचवा आहे प्राकृतिक कावीळ हिला जन्मजात नवजात बालकाची कावीळ असेही म्हणतात, याचं उत्तर देखील बरोबर आहे। म्हणजे पहिलं फक्त ऑप्शन चूक येणार, बाकीचे सगळे उत्तरं बरोबर येणार। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। पहिला प्रश्न, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका मी घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।